माझ्या कुटुंबातले इतर सदस्यांना मी आता स्टेजवर बोलवेन. सगळ्यात आधी म्हणजे माझे मोठे दीर राजन पाटकर. राजन पाटकर म्हणजे संदीप गायकवाड. तर सगळ्यांची इंट्रोडक्शन होईलच, पण मी आधी सगळ्यांना बोलवते, मग तुला जे बोलायचं ते बोल. त्यानंतर माझी मोठी जाऊ सीमा पाटकर म्हणजेच पूजा मयेकर. आणि मग माझी नणंद म्हणजे रेवती पाटकर, प्रणिता. आणि माझा गोड मुलगा प्रथम म्हणजेच वेद, प्रथम पाटकर. राजा, तुला काही बोलायचं आहे का तुझ्या पात्राबद्दल किंवा? नमस्कार, मी संदीप गायकवाड. मुळामध्ये मी रविदादा, रोहिणीताई आणि यातल्या बऱ्याच लोकांबरोबर कामं केलेली आहेत आणि ही खूप उत्कृष्ट टीम आहे. यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली, हे माझं मी भाग्य समजतो. ह्या कॅरेक्टरविषयी सांगायचं झालं तर हा घरातला मोठा मुलगा आहे. करिअरमध्ये खूप काही यशस्वी जरी नसला तरी सत्याची साथ देणारा हा मुलगा आहे. चुकत असेल कुणाचं तर तो कोणीही असेल, भाऊ असेल, जो आमच्या घरातला प्रॅक्टिकली टेक्निकली करता माणूस आहे, त्याचं चुकत असेल तरी मोठ्या भावाच्या नात्याने हा त्याला त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. वेळप्रसंगी अनुप्रियाच्या बाजूने उभा राहतो. तो असं ह्या कॅरेक्टरला से आहे आणि मला हे कॅरेक्टर प्रचंड आवडलेलं आहे आणि खूप एक्सप्लोअर करतोय रविदादाच्या गायडन्स खाली. ते चॅनल आहे, उत्कृष्ट आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, खूप मजा येते. सगळे कलाकार पण खूप चांगले आहेत. सो आय एम एन्जॉयिंग इट. नमस्कार, मी पूजा मंदिर. तर सगळ्यात प्रथम तर तुम्ही सगळीकडे आला आणि आता जी आपल्या इथे ऍक्टिव्हिटीज आहेत ते इतका छान प्रतिसाद दिला, त्याच्यावरूनच कळलं की आमची सिरियल ही तितकी छान सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि आता माझ्या पात्राबद्दल सांगायचं तर मी एक निगेटिव्ह शेड कॅरेक्टर करते, सीमा नावाचं. सीमाबद्दल सांगायचं की थोडी कपटी आहे, घरात राजकारण करणारी आहे. तिला त्याचं महत्त्व टिकवून ठेवायचं आहे. त्यासाठी ती जे काही होईल तिच्या परीने किंवा तिला अनुभवमुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा अनु जेव्हापासून तिच्या आयुष्यात किंवा या घरात आली आहे तेव्हापासून तिला असं वाटतं की आता माझं महत्त्व कमी होऊ शकतं. आणि मगाशी जसं रोहिणीताई म्हणाला की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक सिच्युएशन असते की त्याच्यामुळे ते असं वागतात. तसं सीमाच्या आयुष्यात काही गोष्टी आहेत, जसं की तिला मुलबाळ नाही आहे, सो त्या थोड्याफार इन्सिक्युरिटीज आहेत म्हणून ती अशी वागते. सो हे सीमाला भेटायचं असेल तर आमची सिरियल बघा आणि असा छान प्रतिसाद द्या. थँक्यू. प्रणिता आचरेकरला मी सांगेन 2 शब्द. नमस्कार, मी प्रणिता आचरेकर. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. आणि मला म्हणजे मी रेवती कॅरेक्टर हे करते आणि ती खूप स्वार्थी आहे. तिला काही घेणं देणंच नाहीये घरात काय होतंय काय नाही. तिला फक्त पैसा कमवायचा आहे, तिला श्रीमंत नवरा हवाय, ती फक्त त्या शोधात आहे. तो तुम्हालाही जमलं तर तुम्ही पण प्लीज माझ्यासाठी श्रीमंत नवरा शोधा, बाकी काहीच नाही. थँक्यू सो मच. हाय, माझं नाव मुली कांबळे आणि मी प्रथमचा कॅरेक्टर प्ले करतोय. तर प्रथम हा आजी आणि भावांकडनं खूप लाडवलेला मुलगा आहे आणि आईचा तेवढा रिस्पेक्ट तो करत नाही. म्हणजे आईबद्दल वाईट विचार नाही आहेत, पण आईबद्दल रिस्पेक्ट नाही. ती काम करते तर करते आणि आजीने खूप लाडवून ठेवलंय. आजीचा खूप लाडका आहे मी, असं कॅरेक्टर आहे. हो, मी आजीचा वंशाचा दिवा आहे. इतकं सुंदर कुटुंब आहे, तर मला असं वाटतं हा क्षण आपण कॅमेऱ्यात नक्कीच कैद करूयात.